न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। नाणापेठेतील टोळी युद्धातून गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकर याच्यावर गोळीबार करून पसार झालेल्या आंदेकर टोळीतील शिवम आंदेकरसह चौघांना गुजरात सीमेवरून अटक करण्यात आली होती। कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा आंदेकर हा अखेर पोलिसांना शरण आला। कृष्णा आंदेकर हा आयुष कोमकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपींपैकी एक आहे। आता आयुष कोमकर हत्या प्रकरणात कृष्णा आंदेकरचा जवळचा शूटर मुनाफ पठाण याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात एकूण अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 14 झाली आहे। आयुष कोमकर हत्या प्रकरणात फरार आरोपी मुनाफ पठाण याला पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली। मुनाफ पठाण याने पिस्टल पुरवल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। कोमकर खून प्रकरणात मुनाफ पठाणचा हात असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्यालाही आरोपी करण्यात आलाय। वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जो कट रचला त्यामध्ये मुनाफ पठाण ही सहभागी होता। पठाण हा कृष्णा आंदेकरचा जवळचा शूटर आहे। या प्रकरणी गुजरात सीमेवरून शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर आणि माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर यांना अटक करण्यात आली आहे। तर शरण आलेल्या कृष्णा आंदेकरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकर, त्यांचा नातू तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, मुलगी वृंदावनी वाडेकर, अमन पठाण, यश पाटील, अमित पाटोळे आणि सुजल मेरगू यांना पूर्वीच अटक करण्यात आली आहे। आता मुनाफ पठाणलाही पिस्टल पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।